Hello dear students, very good morning. Welcome to Chate coaching classes. Today we are going to start your 10th mathematics chapter, the first chapter of your algebra textbook, that is linear equations in two variable. You have already studied this chapter, okay? जेव्हा आपण आपल्या सिलेबसला स्टार्ट केलं होतं तेव्हा व्हेरी फर्स्ट चॅप्टर तुम्ही हाच शिकला होता, दॅट इज लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. प्रॉब्लेम असा आहे, पहा, हा चॅप्टर तुम्ही डिजिटल फॉर्ममध्ये ॲनिमेटेड फॉर्ममध्ये शिकला होता, सो तो तितक्या इफेक्टिवली तुमच्यापर्यंत आला नसेल, म्हणून हा चॅप्टर आपण तुमच्या सिलेबसमध्ये पुन्हा एकदा घेतो आहे. डबल टाईम आपण हा चॅप्टर शिकणार आहोत. प्लीज लक्ष द्या. पहा, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा कॉन्सेप्ट पूर्णपणे नवीन आहे. इक्वेशन्स म्हणजे काय हे याआधी आपण शिकलो आहे, परंतु लिनियर इक्वेशन्स आणि टू व्हेरिएबल्स हे सगळे वर्ड्स, हे सगळ्या टर्म्स तुमच्यासाठी अगदी नवीन आहेत, बरोबर ना? आपण चॅप्टरला स्टार्ट करतो आहे, त्याआधी आपण या चॅप्टरमध्ये काय काय शिकणार आहोत ते पाहूया. पॉईंट्स टू स्टडी इन दिस चॅप्टर आर मेथड ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स जर असतील तर त्यांचे सॉल्व करण्याचे काहीतरी मेथड असतील ना, बरोबर आहे? आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर त्याची सॉल्व करण्याची काहीतरी मेथड असते. त्या मेथड कोणत्या? टू मेथड्स आर देअर, दॅट इज ग्राफिकल मेथड अँड क्रॅमर्स मेथड. ओके, देर आर टू मेथड्स फॉर सॉल्विंग लिनियर इक्वेशन. फर्स्ट वन इज ग्राफिकल मेथड अँड सेकंड वन इज क्रॅमर्स मेथड. Second point is equation that can be transformed in linear equations in two variable. There can be plain equations. आपल्याला साधे इक्वेशन्स असू शकतात जे की तुम्ही आधीच्या इयत्तांमध्ये शिकला आहात, बरोबर? 7वी, 8वी आणि 9वी, 7th, 8th, 9th स्टँडर्डमध्ये सुद्धा तुम्ही इक्वेशन्स शिकला आहात. ते इक्वेशन्स आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समध्ये कसं ट्रान्सफॉर करू शकतो हे आपण शिकणार आहोत. अँड थर्ड पॉईंट आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. द थर्ड पॉईंट टू बी लर्न इन दिस चॅप्टर इज ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके, हाऊ टू ॲप्लाय दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स. वी आर गोइंग टू स्टडी दिस 3 points. ओके, what are they? Method of solving linear equations in two variable. Two methods are there. First one is graphical method. By representing graph on a graph paper we can solve the linear equation. And by using Cramer's method, by using Cramer's rule, we can solve the linear equations into variable. Second point is equations that can be transferred into linear equations into variable. And third one is the application of simultaneous equation. Okay? We are constantly talking linear equations in two variable. But what is mean by variable? आपण सतत हेच म्हणतोय linear equations in two variable. पण variable म्हणजे नक्की काय? इक्वेशन म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे, पण व्हेरिएबल म्हणजे काय ते आपण पाहूया. पहा, व्हेरिएबल इट इज अ क्वांटिटी दॅट मे बी चेंज विदिन द कॉन्टेक्स्ट ऑफ द मॅथमॅटिकल प्रॉब्लेम. व्हेरिएबल हे काय आहे? एक क्वांटिटी आहे, बरोबर, जी की चेंज होत जाते. ठीक आहे, मॅथमॅटिकल प्रॉब्लेममधला डाटा बदलला, कॉन्टेक्स्ट बदलला की ते जे काही व्हेरिएबल आहे, ती जी काही क्वांटिटी आहे ती चेंज होत जाते. अशा क्वांटिटीला आपण व्हेरिएबल असे म्हणतो. आणि एक्स, वाय, झेड हे कॉमन सिम्बॉल्स आहेत जे की व्हेरिएबल दाखवण्यासाठी यूज केले जातात. ओके, समजलं व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल इट इज अ क्वांटिटी दॅट मे चेंज विदिन द चेंज इन अ कॉन्टेक्स्ट ऑफ मॅथमॅटिकल प्रॉब्लेम. मॅथमॅटिकल प्रॉब्लेममधले अंक बदलले, त्यामध्ये दिलेले जो काही डाटा आहे, गिवन डाटा जिथे चेंज होत असेल तिथे व्हेरिएबल कॉन्स्टंटली चेंज होत राहतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल या वर्डचं मिनिंग इट सेल्फ आहे दॅट इट इज कॉन्स्टंटली चेंजिंग. जर मॅथमॅटिकल प्रॉब्लेममधला गिवन डाटा चेंज होत असेल तर व्हेरिएबल्स कॉन्स्टंटली चेंज होतात. आणि जनरली व्हेरिएबल एक्स, वाय, झेड इन स्मॉल एक्स, वाय, झेड हे कॉमन सिम्बॉल्स आहेत ज्याने आपण व्हेरिएबल दाखवतो. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया टू अंडरस्टँड यू बेटरली द इक्वेशन्स अँड व्हेरिएबल. ओके, इक्वेशन आणि व्हेरिएबल हे दोन कन्सेप्ट्स, हे दोन टर्म्स तुम्हाला इफेक्टिवली समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. आपल्याला स्कूलमधून ट्री प्लांटेशन करायचं आहे. ठीक आहे, व्हॉट वी हॅव टू डू, आपल्याला
ट्री प्लांटेशन करायचं आहे, आपल्याला झाडे लावायची आहेत. किती? टोटल 50. ओके, टोटल ट्रीज किती आहेत? 50 आहेत. त्यापैकी मँगो ट्रीज किती आहेत? 30. तर आपल्याला नीम ट्रीज किती आहेत ते काढायचं आहे. आपण मँगो आणि नीम ट्रीजचं ट्री प्लांटेशन केलं. सपोज आत्ता रेनी सीझन आहे. ट्री प्लांटेशन इज व्हेरी नेसेसरी बिकॉज ऑफ यू नो हाऊ नेचर इज गेटिंग polluted and all those things. So tree plantation is very essential. रेनी सीझनमध्ये आपल्याला ट्री प्लांटेशन करायचं आहे. टोटल 50 प्लांट्स आपण लावतो आहे. ओके, आउट ऑफ 50 30 प्लांट्स हे मँगो प्लांट्स आहेत. जर 50 ट्रीजपैकी 30 मँगोचे असतील तर नीमचे ट्रीज किती असतील हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय करू शकतो? पहा, मँगो ट्री प्लस नीम ट्री इज इक्वल टू टोटल ट्रीज, राईट. जर मँगो ट्री आणि नीम ट्री हे दोन्ही ॲड केले तर टोटल ट्रीज किती असणार आहेत ते आपल्याला मिळेल. पहा, मँगो ट्री आपल्याला सांगितलं आहे 30 आहेत. नीम ट्री आपल्याला माहीत नाही. इथे आपण एक्स अज्युम करतोय, म्हणजेच आपण काय करतोय? व्हेरिएबल यूज करतोय. ओके, 30 प्लस एक्स इज इक्वल टू टोटल ट्रीज किती आहेत? 50. दिस इज द इक्वेशन. सच फॉर्मॅट इज कॉल्ड ॲज इक्वेशन. अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जे काही दिसेल, जिथे एक व्हेरिएबल असेल आणि व्हेरिएबल हे काय असेल? अननोन व्हॅल्यू असेल. ओके, व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का? एक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. आपण इथे सॉल्व करणार आहोत. ओके, हे मग या सच फॉर्मॅटला काय म्हणू शकतो आपण? इक्वेशन असं म्हणू शकतो. सी, मँगो ट्रीज 30 आहेत, नीम ट्रीज आपल्याला माहीत नाहीत, म्हणून आपण तिथे एक्स असं व्हेरिएबल अज्युम केलं आणि टोटल ट्रीज 50 आहेत. सो व्हॉट वी विल डू? वी विल मायनस दिस 30 फ्रॉम 50. सो एक्स इज इक्वल टू 50 minus 30, that is 20. So neem trees are 20. हे खूप इझी एक्झाम्पल आहे, आपण सॉल्व करू शकतो फटाफट तोंडी. पण जेव्हा 2 व्हेरिएबल्स असतील, इथे एकच व्हेरिएबल तुम्ही पाहताय जे की आहे एक्स. पण जेव्हा गणितामध्ये, जेव्हा प्रॉब्लेममध्ये 2 व्हेरिएबल असतील तेव्हा हे ते इतकं सिम्पल तर नसणार आहे. ओके, सी, मँगो ट्रीज 30 आहेत, टोटल ट्रीज 50 आहेत. तर नीम ट्रीज किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे. आपण मँगो ट्रीज 30 म्हटलं, नीम ट्रीजला आपण एक्स हे व्हेरिएबल अज्युम केलं आणि त्यावरून आपण नीम ट्रीज किती असतील तर ते फाइंड केलं. नीम ट्रीज असतील 20. दिस इज द फॉर्म ऑफ इक्वेशन. ओके, हॅविंग वन व्हेरिएबल ओनली. ठीक आहे, इथे एकच व्हेरिएबल तुम्हाला दिसतंय, दॅट इज एक्स. यू कॅन यूज एनिथिंग, एक्स वाय झेड, एनिथिंग, एनी ऑफ द व्हेरिएबल. जेव्हा वन सिंगल व्हेरिएबलमध्ये गणित असतं तेव्हा ते फार इझी असतं. तो प्रॉब्लेम आपण इझिली अगदी तोंडी सॉल्व करू शकतो. बट वॉट वी आर गोइंग टू स्टडी इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल? सी, अँड इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल्स. त्याच्या नावातच तुम्हाला कळतं आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे त्यात 2 व्हेरिएबल्स असणार आहेत. An equation which contains 2 variables and degree of each term containing variable is 1. Each term ची डिग्री काय असणार आहे? 1 असणार आहे. Is called linear equation in 1 variable. What is linear equation in 1 variable? See, I am telling again. An equation which contains 2 variable and degree of each equation is 1, then it is called as linear equations in 2 variables. का असं म्हणतात लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल? तर इक्वेशनमधली डिग्री जी काही असेल ती 1 असणार आहे आणि त्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असणार आहेत. या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल आपण पाहिलं जे की एक्स होतं, पण अशा फॉर्मॅटमध्ये लिनियर इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स असणार आहेत. पहा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 इज जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तुम्ही पाहू शकता ए एक्स प्लस बी वाय प्लस सी, इथे 2 व्हेरिएबल्स आहेत, दॅट इज एक्स अँड वाय.
ओके. ए ही कोणताही ए, बी आणि सी आर रिअल नंबर्स. हिअर ए, बी अँड सी इथे कोणताही रिअल नंबर असू शकतो. Whereas x and y are variables. These are two variables in this equation. Therefore, such type of equation is called as linear equation, and ax plus by plus c is general form of linear equation in two variable, whereas a, b and c are real numbers. ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 हे लिनियर इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे आणि इथे ए, बी आणि सी हे तीन काय आहेत तर रिअल नंबर्स आहेत. पुढे काय आहे पहा, ए आणि बी या दोन्ही टर्म्स ॲट अ सेम टाईम 0 असू शकत नाहीत. ओके. ए अँड बी आर नॉट इक्वल टू 0 ॲट सेम टाईम. ठीक आहे. What we have studied is variable. Variable म्हणजे काय पहा, it is quantity that may change within the context in the mathematical problem. आणि व्हेरिएबल इक्वेशन्स आपण जनरली एक्स, वाय, झेड या कॉमन सिम्बॉल्सने रिप्रेझेंट करतो. आफ्टर दॅट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय आपण पाहिलं, अँड इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल अँड डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग वन व्हेरिएबल is 1 is called linear equation in two variable. ax plus by plus c is equal to 0 हा लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. इथे ए, बी आणि सी हे तीनही रिअल नंबर्स असतात. ए आणि बी हे दोन्ही नंबर्स एकाच वेळी 0 असू शकत नाहीत. ठीक आहे. दिस इज द थेरॉटिकल पार्ट ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. See, as we have seen the theoretical part of linear equations in two variable, we will see some examples on what we have learned. आपण जो काही आत्ता theoretical डाटा पाहिला, व्हेरिएबल म्हणजे काय पाहिलं, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजे काय पाहिलं. ठीक आहे. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचं जनरल रिप्रेझेंटेशन पाहिलं. त्यावर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स आपण सॉल्व करूया सो दॅट तुम्ही बेटरली समजाल. 3x is equal to 4y minus 12. Write the equation in general form. ठीक आहे. इक्वेशन आपल्याला काय दिलं आहे, 3x is equal to 4y minus 12. What we have to do is, we have to write the given equation in the general form of linear equations into variable. Linear equations into variable the general format काय आहे तर ax plus by plus c which is equal to 0. Therefore, we will write this equation in that format, that is ax plus by plus c is equal to 0. ओके. पहा, x ची टर्म आहे 3x सोल्युशन 4y आपण इकडे घेतोय सो 4y इट इज प्लस, इकडे आल्यावर काय होईल मायनस होईल. 3x मायनस 4y 12 इकडे आल्यावर काय होईल प्लस 12 विच इज इक्वल टू 0. लिहिलं आपण एक्स प्लस बी वाय प्लस सी या जनरल फॉर्मॅटमध्ये गिवन इक्वेशन. एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. असंच आपण हे इक्वेशन फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे 3x मायनस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. ओके. अशा प्रकारे तुम्हाला गिवन इक्वेशन्स जनरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्याला येतील. पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इज द लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ओके. इथे आपल्याला 3 इक्वेशन्स दिले आहेत. हे तिन्ही इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत का हे आपल्याला सांगायचे आहे. इफ द गिवन इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स आर नॉट. ओके. व्हॉट वी हॅव टू डू इज वी हॅव टू show that is linear equations, these equations are linear equations in two variable or not. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल असण्यासाठी फॉर्मॅट काय आहे तर इट मस्ट बी इन फॉर्म ऑफ एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. वेरॅज ए बी सी हे रिअल नंबर्स असतील आणि ए आणि बी ॲट द सेम टाईम 0 असू शकत नाही. कीप इन माइंड ए अँड बी कांट बी 0 ॲट द सेम टाईम, एका वेळी दोन्ही व्हेरिएबल्स. ओके. म्हणजे एक्सच्या आधीचा जो रिअल नंबर असेल आणि वायच्या आधीचा जो रिअल नंबर असेल
ते सेम टाईम 0 असू शकत नाहीत. सी 4n + 3n = 0. हे इक्वेशन ax + by + c = 0च्या फॉर्ममध्ये आहे ना. इथे c काही नाही आहे, c ही टर्म काही नाही आहे, म्हणजे c 0 असू शकतं. ठीक आहे. व्हेरिएबल्स काहीही यूज करू शकता. इथे त्यांनी m आणि n हे व्हेरिएबल्स यूज केले आहेत, परंतु हे इक्वेशन या जनरल फॉर्ममध्ये आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? येस, इट इज लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पहा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे. 0x + 6y - 3 = 0. ax + by + c = 0, whereas a and b cannot be equal to 0 at same time. At same time. बघा, ॲट सेम टाईम ए आणि बी 0 इतके असू शकत नाहीत. इथे ए ही टर्म 0 आहे, पण ॲट अ टाईम बी ही टर्म 0 नाही आहे. इथे रिअल नंबर आहे 6. Therefore, this is also linear equation in two variable. पहा, थर्ड सब क्वेश्चन आहे. सी 0x + 0y - 36 = 0. पहा, हे लिनियर इक्वेशन आहे का? हे फॉर्मॅटमध्ये आहे. ax + by + c = 0 या फॉर्मॅटमध्ये, या जनरल फॉर्ममध्ये आहे, परंतु इथे ए आणि बी या दोन्ही व्हेरिएबलच्या आधीच्या ज्या टर्म्स असतात त्या ॲट अ सेम टाईम 0 आहेत. मग हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असेल का? ऑफकोर्स नॉट. इफ ए अँड बी ॲट द सेम टाईम = 0, then this can't be linear equation in two variable. So थर्ड लिनियर इक्वेशन नाही आहे. कारण काय? तर इथे फॉर्मॅट सेम आहे, ax + by + c = 0, परंतु इथे रूल काय आहे? ए अँड बी आर नॉट इक्वल टू 0 ॲट सेम टाईम. ए आणि बी दॅट इज हॅव एक्स आणि वायच्या व्हेरिएबलच्या आधीचे जे नंबर्स असणार आहेत ते नंबर सेम टाईम 0 असू शकत नाही. म्हणून थर्ड सब क्वेश्चन दॅट इज 0x + 0y - 36 हे लिनियर इक्वेशन नाही आहे. This is how we have seen how to write the equation in given equation in general form of linear equation in two variable and how to identify whether the given equation is linear equation in two variable or not. ठीक आहे. हा सगळा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमधला बेसिक पार्ट होता, इंट्रोडक्शनचा पार्ट होता, जो की आपण आज पाहिला आहे. उद्यापासून मी तुम्हाला याचेच बेसिकली लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व करतात हे आपण पाहूया, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड बेटरली. प्लीज कीप स्टडिंग. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम, प्लीज डू कॉन्टॅक्ट मी. थँक यू.